महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। भरधाव आयशरची दुचाकीला धडक, एक ठार एक जखमी। राजूर रोडवरील मान देवळगाव शिवारातील घटना। जालना जिल्ह्यातील श्री क्षेत्र राजूर रोडवरील मान देवळगाव शिवारात आज दुपारी एका भरधाव आयशरने दुचाकीस्वारास दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एक जण ठार झाला तर दुसरा जखमी झाला असून त्यास उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच चंदनजिरा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून रखडलेली वाहतूक सुरळीत केली आहे। राजूर परिसरातील चांदई एक्कोई येथील मनोज ज्ञानेश्वर बेडके आणि विकास ढाकणे हे दोघे जण राजूर जालना रोडवरून जात असताना मान देवळगाव शिवारात आज मंगळवार रोजी दुपारी भरधाव आयशर क्रमांक MH 37B 2499च्या चालकाने दुचाकीस्वारांना जोरदार धडक दिली। या धडकेत मनोज बेडगे हा ठार झाला असून विकास ढाकणे गंभीर जखमी झाला असून त्यास सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे। दरम्यान घटनेची माहिती मिळताच चंदनजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल जितेंद्र तागवाले यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेत वाहतूक व्यवस्था सुरळीत करून पंचनामा केलाय। एक जण जखमी, काय नाव आहे, काय घटना आहे? आमच्याकडे शासकीय सामान्य रुग्णालय जालनामध्ये 2 पेशंट आले, 2:35च्या सुमारास। एकाचं नाव होतं विकास विष्णू ढाकणे, तो इंजर्ड होता, जखमी होता। त्याला उजव्या हाताला आणि उजव्या पायाला मार आहे। आपण त्याला एक्सरे ॲडवाईस केलेला आहे, अस्थिरोग तज्ञ त्याच्यावरती अभिप्राय देतील। आणि दुसरा एक इसम आला 2:40च्या सुमारास, त्याचं नाव आहे मनोज ज्ञानेश्वर बेडके, वय 25 वर्ष। तो ब्रॉड डेड आणला गेला, म्हणजे आला तेव्हाच तो मृत अवस्थेत होता। तर जखमीवर उपचार सुरू आहेत आणि मृत व्यक्तीला पोस्टमॉर्टमसाठी मॉर्चरीमध्ये शिफ्ट करण्यात आले आहे। माझं नाव डॉक्टर अपूर्वा गजानन यादव, मी इथे कॅज्युअल्टी मेडिकल ऑफिसर म्हणून आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विलास गायकवाड, जालना।